मी जाकीर जमादार, राहणार कासेगाव. पहिल्यांदा मी इथं ओजिवडीमध्ये द्राक्ष प्लॉट घेतलेला आहे. महादेव गायकवाड यांचा प्लॉट घेतलेला आहे. तर ह्यांचा प्लॉट आहे सुपरजा. ह्यांचा प्लॉट घेतला आहे मी 45 रुपये किलोनं. हो, आणि मी कवठ्यामागे माल काढला तिकडं, पण तिकडे एवढी क्वालिटी म्हणावीशी नाही. तर इथं माल चांगला आहे ह्यांचा. पहिला माझं कटिंग आहे 500 कॅरेटचं, पहिलं माझं कटिंग आहे इथं. हो, तर माल हा चांगला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी द्राक्षी बाग लावावं आणि नियोजन एकदम एक नंबर करावं. आता ही जी महादेव गायकवाड आहेत, हिने स्वतः नियोजन ह्यांनी बागी औषध वगैरे पेरणा बीज भांडारमधनं समजा नियोजन त्यांनी घेतलेलं आहे. आणि प्लॉट हा चांगला आहे त्यांचा आणि चांगल्या पद्धतीने ह्यांना उत्पन्न निघेल. खरं तर तसं बोलायला गेलं तर कोरोनामध्ये जे पहिले जे रेट होते त्यापासून आतापर्यंत व्यवस्थित रेट आले आहेत. ह्या वर्षी रेट चांगले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी बागा काढून टाकली आहेत, अडचणी आल्यामुळे काढून टाकली आहेत. पण जे कष्टानं खरं आबदतं त्याला चांगलं पीक मिळतं. त्याला पीक खरं सांगायचं तर शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटत नाही आणि ज्या दुकान जाईल ते खताचं त्यांचं नियोजन व्यवस्थित राहत नाही. हे वजवड जे महादेवच्या गायकवाड जे आहेत हिने पेरणा बीज भंडारमधनं जे औषध आहेत समजे तिथून घेतलेत. त्यांच्या स्वतः नियोजनानं तिने बाग ही उपलब्ध केली आहे आणि चांगलं पीक त्यांनी आणलेलं आहे. तसं मागितलं तर ही सुपरचा प्लॉट आहे. सुपरचा बघा ही घड आहे बरं का. आणि याचं कमीत कमी वजन आहे माझ्या हिशोबाला कमीत कमी 18 ते 20 किलो ह्यांचं झाड चालतंय. हो, आणि मने साईज चांगली आहे, फुगवण चांगली आणि गोडी चांगली ह्यांची. आणि चांगल्या पद्धतीने ह्यांनी द्राक्ष प्लॉट तयार केलेला आहे. आणि माझं एक शेवटचं एक सांगणं आहे की जे शेतकरी बंधू आहेत त्यांना तिने स्वतःहून ते गायकवाड पेरणा बीज भांड्यामध्ये गायकवाड साहेब आहेत त्यांचे जे संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्लॉट त्यांचे आहेत ते व्यवस्थित करून त्यांचं मार्गदर्शन करावे.